नमस्कार. लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहे. शहाजी बापू पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. आज पुण्यामध्ये संग्रामसिंह पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली, ज्यानंतर त्यांनी लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी संग्रामसिंह पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. काही दिवसात स्वतः शहाजी बापू पाटीलही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील असं मोठं विधान संग्राम पाटील यांनी केलंय. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की शरद पवार यांनी सांगोल्यात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेऊ असं सांगितलंय. त्यानुसार पक्षप्रवेशाचे नियोजन ठरवले जात आहे. शरद पवारांकडे पूर्ण काकाचं ग्रुप येणार आहे. 9 पुतणे येतील आणि त्यानंतर हळूहळू काका पण पाठीमागे येतील. तर झाडी डोंगर बघून झालंय, त्याच वास्तवाचे भान त्यांना आता आलंय. ते परतीच्या प्रवासाला लागतील असं म्हणत गुवाहाटीला जाऊन मतदान मिळत नाही, काकाही येतील, त्यांच्याकडे पर्याय नाही असा टोलाही संग्रामसिंह पाटील यांनी लगावला आहे. संग्रामसिंह पाटील यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू विसरू नका. धन्यवाद.